त्याच्यानंतर महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजींच्या बरोबर असेल, मग एकनाथ शिंदेजींच्या बरोबर असेल, आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर असेल, यांच्याशी सुद्धा माझी चर्चा झाली, सविस्तर पद्धतीने पत्रव्यवहार झाला, पण काही मुवमेंट झाली नाही. शिवाजी महाराजांचा विरोध नाहीये, त्याच्यातून जर तुम्ही शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन तुमचा पक्ष चालवत असाल ही चांगली बाब आहे. पण शिवाजी महाराजांचं नाव नुसतं राजकारणासाठी वापरायचं आणि आपला मताचा जोगवा पुढे ठेवायचा लोकांच्या जनतेच्या समोर आणि मतं मिळवायचे, हे आता कदापित चालून द्यायचं नाही, हे मी निर्धार केला. मला दाखवून द्यायचं होतं 13 कोटीतल्या महाराष्ट्रातल्या लोकांना की जसं मी प्रामाणिकपणाने गटकोट किल्ल्यांचं काम करतो, माझी प्रशंसा मी करत नाही, पण शिवनेरीचं एक काम झालं आणि मी मागं लागून रायगड किल्ल्याचं रायगड किल्ल्याचं प्राधिकरण झालं आणि 4 वर्ष त्याचं काम चांगलं संवर्धन जतन शास्त्रोक्त पद्धतीने चालू आहे. हा एक वेगळा टप्पा आहे, पण ह्याचा राजकारणात कुठं वापर होऊ नये